आपली मिरची पावडर तयार आहे, जी आपण घरी तयार केलेली आहे, म्हणजे डंकावर कुटून केलेली आहे, जी भाजीला रंगही छान देईल आणि तिखटपणा सुद्धा देईल. तर आपण तिखालाल घेतो की नाही बाजारातनं, अगदी तीच मिरची पावडर घरी केली आहे. पण बऱ्याच जणांचं काय होतं माहिती आहे का, मिरची पावडर केल्यानंतर काही महिन्यांनी तिला जाळी लागते, कधी बुरशी लागते किंवा असा पांढरट थर येतो किंवा रंग भुरकट पडतो. तसं होऊ नये म्हणून मिरची बाजारातनं खरेदी करण्यापासून काय काय करायचं, ती मिरची कशी वाळवायची, कशी भाजायची, कांडून कशी आणायची, अगदी सगळी माहिती तुमच्यासोबत सविस्तररित्या शेअर केलेली आहे. ह्या जर टिप्स तुम्ही फॉलो केल्या आणि इथं साठवणीच्या टिप्स जर तुम्ही वापरल्या ना, मिरची पावडर एक काय 2 वर्ष खराब होणार नाही, अशीच्या अशी टिकून राहील. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात महत्त्वाचं, आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करणार आहोत तुम्हाला समजलंच असेल. आज आपण करणार आहोत मिरची पावडर. आणि बऱ्याच रिक्वेस्ट येत होत्या की मिरची पावडर कशी करायची ते सांगा. साधी सोपी असते बरं का मिरची पावडर, त्याच्यामध्ये फार काही अशी मोठी प्रोसेस नसते, पण ती परफेक्ट होण्यासाठीच्या टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहेत. तुम्हाला जशी हवी तशी मिरची पावडर तुम्ही घरच्या घरी सहज करू शकता. रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं आपण जी मिरची पावडर करणार आहोत ती तिखट पण असणार आहे आणि एकदम लाल पण असणार आहे, जी भाजीला रंग देईल आणि तिखटपणा पण देईल. त्यासाठीचं मी प्रमाण सांगणार आहे. त्यासाठी मिरच्या कशा घेतल्या ते आधी बघूया. तर तिखटपणासाठी आपण घेतलेली आहे अर्धा किलो लवंगी मिरची, रंगासाठी आपण घेतलेली आहे अर्धा किलो बेडगी मिरची आणि यासाठी आपल्याला लागणार आहे 50 ग्रॅम शेंगदाण्याचं तेल. साहित्य समजलं. आता तुम्हाला जर मिरची पावडर कशी हवी त्याप्रमाणे मिरच्यांचं प्रमाण कसं घ्यायला हवं. आता इथं मी जी मिरची पावडर तयार करणार आहे ती भाजीला रंगही देईल आणि तिखटपणा पण देईल. त्यामुळं मी तिखट आणि रंगाच्या मिरच्या अर्धा अर्धा किलो म्हणजे समप्रमाणात घेतलेल्या आहेत. आणि तेल कशाला घेतलं हे मी पुढे सांगेनच. आता जर तुम्हाला रंग जास्त हवा आहे आणि तिखट कमी हवं असेल तर तुम्ही बेडगी मिरची जास्त वापरू शकता आणि लवंगी मिरची कमी वापरू शकता. आता इथं मी 50-50 असं दोन्हीचं समप्रमाण घेतलंय. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 25% लवंगी मिरची घ्या आणि 75% बेडगी मिरची घ्या. म्हणजे 250 ग्रॅम पाव किलो लवंगी आणि 750 ग्रॅम बेडगी मिरची घ्यायची. म्हणजे ज्याला तिखटपणा आणखी कमी होतो आणि रंग आणखी वाढतो. किंवा तुम्हाला जर तिखटपणा जास्त हवाय आणि रंग कमी पाहिजे तर तुम्ही बेडगी मिरची 250 ग्रॅम घेऊ शकता आणि लवंगी मिरची 750 ग्रॅम घेऊ शकता. किंवा तुम्हाला फक्त तिखट मिरची पाहिजे तर लवंगी संपूर्ण घ्या, बेडगी घेऊ नका. आणि संपूर्ण तुम्हाला रंग हवाय तर संपूर्ण बेडगी मिरची पावडर घ्यायची, लवंगी मिरची घ्यायची नाही. अशा प्रकारे तुम्ही जसं तिखट हवं त्याप्रमाणे मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. प्रमाण समजलं. आता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपल्याला मिरची पावडर तयार करण्यासाठी मिरच्या कशा तयार करायच्या ते आधी बघूया. या मिरच्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि हे बघा छान वाळलेल्या आहेत. त्यामुळे या व्यवस्थित डंकावर सुद्धा कुटल्या जातील. मिक्सरवर करायचं असेल तर मिक्सरवर सुद्धा बारीक होतील. आता मिरची वाळवत असताना कशी वाळवायची, तर काय करायचं, बाजारामधनं मिरची आणली की त्याला ना बऱ्याचदा पाणी मारलेलं असतं. वजनामध्ये त्या अशा कमी बसाव्यात म्हणून असं चालतं बाजारामध्ये. तर मॅक्सिमम जे काही व्यापारी आहेत ते मिरचीवर पाणी मारतात. तर आपल्याला काय करायचं आहे, या मिरच्या बाजारातनं आणल्यानंतर थोड्याशा मोकळ्या करायच्या. त्यानंतर त्यांना थोडंसं तेल लावायचं, म्हणजे सगळ्या मिरचीला तेल चोळून घ्यायचं. देठं काढलेली असो किंवा नसो, आधी तेल चोळून घ्या. आता समजा 1 किलो मिरची असेल तर 2 छोटे चमचे तेल घ्यायचं आणि ते सगळ्या मिरचीला चोळायचं आणि मग या मिरच्या उन्हामध्ये वाळायला घालायच्या. जर तुम्ही 2 प्रकारच्या मिरच्या वापरताय तर वाळवताना सुद्धा वेगवेगळ्या अशा पातळ कॉटनच्या कपड्यावर पसरून वाळवायच्या. सुरुवातीचा 1 तास याला असंच उघडं ठेवा आणि त्यानंतर एखादी पातळ ओढणी झाकून याला 2 ते 3 तास ऊन द्यायचं, म्हणजे मिरचीचा रंग उडत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही काय करू शकता, या मिरच्या फक्त फॅनखाली अशा 2-3 तास पसरून ठेवा. थोड्याशा अशा कोरड्या झाल्या की मग तुम्ही त्याला देठं काढून भाजायला घेऊ शकता. आता माझ्याकडे चांगलं ऊन येतं म्हणून मी काय केलं, या मिरचीला थोडंसं तेल चोळून घेतलं आणि या दोन्ही मिरच्या व्यवस्थित ओढणीवर पातळ पसरवून 2 ते 3 तास ऊन लावून घेतलं. याला आपण तेल लावलेलं असतं त्यामुळं काय होतं, मिरचीचा रंग उन्हामुळे उडत नाही. उलट काय होतं, तेलामुळे त्या मिरचीचा रंग आणखी ब्राईट होतो आणि आपल्या मिरची पावडरला पण तसाच रंग येतो. त्यामुळे तेल लावण्याचे हे 2 फायदे आहेत. मिरचीला तुम्ही वाळवून घेतलं की मग त्याची देठं काढायची. तुम्ही ओली असतानाच देठं काढायला घेतली तर तुम्हाला देठं काढायला खूप त्रास होतो. त्यामुळे मिरची व्यवस्थित वाळू द्या आणि मग त्याची देठं काढून घ्या. इथं आपली मिरची आता मिरची पावडर करण्यासाठी तयार झालेली आहे. फक्त हिला आपल्याला थोडंसं भाजून घ्यावं लागणार आहे.
बऱ्याच जणांकडे मिरची पावडर करताना फक्त ऊन दिलं जातं आणि मग ती मिरची पावडर डंकावर कुटायला नेली जाते. पण आमच्याकडे मिरची पावडर तयार करण्याच्या आधी मिरची थोडीशी तेलामध्ये भाजली जाते आणि मग ती डंकावर कुटायला नेली जाते. मी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते. आता दुसरा प्रश्न, मिरची व्यवस्थित वाळली हे ओळखायचं कसं? मिरची व्यवस्थित वाळली की ती अशी तटकन तुटते. हे बघा, तुम्हाला दिसेल अशी बोटाने तटकन तोडलं की व्यवस्थित तुटते, याचा अर्थ मिरची व्यवस्थित वाळलेली आहे. जर तुम्हाला तोडताना असा त्रास झाला, थोडीशी चिवट वाटली, तर आणखी थोडंसं ऊन द्या. पण मिरचीला जास्त ऊन पण द्यायचं नाही. तुम्ही जितकं जास्त ऊन द्याल, अति प्रमाणामध्ये ऊन दिलं तरी सुद्धा मिरचीचा रंग भुरकट होतो आणि त्याचा तिखटावर परिणाम होतो. आता मिरची आपण छान वाळवून घेतलेली आहे, ही भाजायला सुरुवात करूया. आता मिरची भाजतानाच्या टिप्स. मिरची भाजत असताना जी आपण कढई किंवा पातेलं घेतोय, मी पातेलं घेतलंय, ते शक्यतो जाडतळाचं घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं मोठं घ्या, म्हणजे मिरची व्यवस्थित हलवता येते, नाही तर खालची खालची मिरची करपते आणि वरची वरची तशीच राहते. त्यामुळं पातेलं, कढई जी काय घेताय ती मोठी आणि ढळढळीत घ्यायची. आता दुसरी टीप, मिरची भाजत असताना जशी वेगवेगळी वाळवली ना तशीच वेगवेगळीच भाजायची, म्हणूनच आधी वेगवेगळी वाळवायला सांगितली होती. मिरची जर तुम्ही एकत्र भाजायला घातली तर बेडगीचं साल चिवट असतं आणि लवंगी एकदम बारीक असते, त्यामुळं लवंगी करपून जाईल आणि बेडगी कच्ची राहील, त्यामुळे एकत्र भाजायचं नाही. आता मी काय करणार आहे, मिरची थोडी थोडी करून भाजणार. सगळी मिरची एका वेळी भाजायची नाही, थोडी थोडी करून भाजायची. साधारण एका वेळी 200 ग्रॅम मिरची भाजायला घ्यायची, जर भांडं मोठं असेल तर. माझं भांडं बरंच मोठं आहे, त्यामुळे मी 2 बॅचेसमध्ये याला भाजून घेते. आता पातेलं थोडंसं गरम आहे, यावर आपण घालूया थोडंसं तेल. तेल जास्त वापरायचं नाही. आत्ता मी तुम्हाला दाखवलं, अगदी थोडंसं तेवढंच तेल वापरायचं. आता पातेलं चांगलं तापलंय, गॅस मी कमी करते आणि या मिरच्या थोडा वेळ भाजून घेणार आहे. एक बॅच साधारण 1 मिनिट भाजायची, त्यापेक्षा जास्त भाजू नका, नाहीतर करपली जाईल. जरी तुम्ही उन्हात वाळवताना थोडंसं तेल लावलं असलं तरी सुद्धा भाजताना पण थोडं तेल वापरायचं. तर मी अर्धी मिरची घेतली होती, ती भाजण्यासाठी मला बरोबर 2 मिनिट लागले मध्यम आचेवर. आता मिरची काढून घेऊया. आता उरलेली बेडगी घालूया. गॅस मध्यम, 1 ते 1.5 चमचा तेल आणि अगदी पटापट हलवून याला भाजून घ्या. आता बेडगी मिरचीला एवढा वेळ लागेल, लवंगी आणखी पटकन भाजली जाईल. तर बेडगी भाजून झाली, आपण याला बाजूला ठेवू आणि आता लवंगी भाजून घेऊ. लवंगी जर तुम्हाला वाटते एका बॅचमध्ये तुम्ही सगळी भाजू शकता तर तसं चालेल, कारण ती छोटी असते ना, एकत्र घातली तरी चालेल. कारण माझं भांडं मोठं आहे म्हणून मी एकत्रच भाजते. जरा तोंडाला कापड किंवा मास्क वगैरे लावायचा, म्हणजे खूप ठसका उठत नाही. खास करून लवंगी भाजताना ही काळजी घ्या, कारण लवंगी तिखट असते ना, ठसका उठू शकतो. आता आपण 2 ते 2.5 चमचे तेल घातलं, गॅस मध्यम करूया आणि लवंगी पण अगदी अशीच पटापट भाजून घेऊया. आता बऱ्याच जणांना मिरची पावडर करणं शक्य होत नाही, कारण डंका अवेलेबल नसतो किंवा बऱ्याच जणांना घरी करायची नाही आहे, तर ही तुम्ही सरिताज किचनमधून ऑर्डर करू शकता. सरिताज किचनमध्ये अशी मिक्स तुम्हाला मिळणार नाही, पण तुम्हाला फक्त बेडगी हवी तर बेडगीची पावडर मिळेल, फक्त तिखट हवे तर तिखटाची पावडर मिळेल. तुम्हाला जर या मिरची पावडर ऑर्डर करायची असतील, त्याचबरोबर कांदा लसूण मसाला ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि हे बघा, लवंगी मस्त भाजून झालेली आहे. लवंगीला पटकन तेल लागलं जातं, एकदम गुळगुळीत असते ना, त्यामुळं गॅस मी कधीच बंद केला, कारण मिरची जास्त भाजली जाऊ नये म्हणून. एक अर्धा किलो लवंगी मिरची होती, ती भाजण्यासाठी मला 3 ते 4 मिनिट लागले, मंद ते मध्यम आचेवर. आता मी याला असंच हलवत राहते, म्हणजे मग हे खाली करपणार नाही. तर आपल्या दोन्हीही मिरच्या भाजून झाल्या. भाजून झाल्यानंतर या दोन्हीही संपूर्ण गार करायच्या. गरम गरम याला भरायचं नाही डब्यामध्ये, संपूर्ण गार करायच्या आणि मग डंकावर बारीक कुटून आणायच्या. बऱ्याच जणांकडे मिरची पावडर करताना थोडंसं जिरं भाजून घातलं जातं, काही जणांकडे मीठ घातलं जातं. आमच्याकडे जिरं किंवा मीठ दोन्हीही वापरलं जात नाही, प्युअरली अशीच मिरची पावडर तयार केली जाते, त्यामुळे आमच्याकडे ती उपवासाला सुद्धा आम्ही खातो. तुम्हाला जर जिरं घालायचं असेल तर तुम्ही जिरं घालू शकता. समजा 1 किलो मिरची असेल तर त्यासाठी तुम्ही 40 ते 50 ग्रॅम जिरं वापरू शकता. जिरं घालायचं असेल तर थोडंसं कोरडंच भाजायचं, संपूर्ण गार झाल्यानंतर मिरचीत मिसळून डंकावर कांडून आणायचं. अशा प्रकारे तुम्ही मिरची पावडर करू शकता. आता मी काय करणार, हे पूर्ण गार झालं की या दोन्ही मिरच्या मिसळणार, डंकावरून कांडून आणते
आणि मग तुम्हाला भेटते. आणि त्यानंतर मग आपण हे बघणार आहोत, की मिरची पावडरची साठवण कशी करायची, त्यानंतर तिची काळजी कशी घ्यायची, तिचा रंग भुरकट होऊ नये म्हणून ती कशी साठवायची, ह्या सगळ्या गोष्टी बघूया. आणि हे घ्या, मिरची पावडर तयार झालेली आहे. मी फक्त काय केलं, याला डंकावर कुटायला नेलं. ते कुटतात, चाळणीने चाळून बिया वगैरे वेगळ्या करतात. बिया जर खूप जास्त उरल्या असतील तर त्या परत डंकामध्ये टाकतात आणि मग परत आपल्याला फायनली मिरची पावडर तयार करून देतात. समजा जर मिरचीच्या बिया खूपच राहिलेल्या आहेत, खरा तिखटपणा हा बियांमध्ये असतो आणि तुम्हाला वाटते खूपच राहिल्या आणि ते लोक देत नाही आहेत, तर तुम्हाला एकच पर्याय उरतो, त्या बिया त्यांच्याकडनं घेऊन यायच्या, मिक्सरला फिरवायच्या आणि या मिरची पावडरमध्ये मिसळायच्या. तसं करायचं तर तुम्ही तसं करू शकता आणि आपली ही मिरची पावडर तयार झालेली आहे. सरिताज किचनमध्ये तुम्हाला तिखा लाल असं मिक्स मिरची पावडर जरी नाही मिळाली तरी पण तुम्ही तिखट मिरची पावडर आणि बेडगी मिरची पावडर अशी वेगवेगळी घेऊ शकता आणि भाजीमध्ये वापरताना तुम्ही थोडीशी तिखट मिरची पावडर, थोडीशी बेडगी मिरची पावडर वापरू शकता. पण जर तुम्हाला घरी करायची असेल, अशी मिक्स करायची असेल, तर तुमच्यासोबत मी ही रेसिपी शेअर केली. आता याची साठवण कशी करायची जेणेकरून मिरची पावडर भुरकट होणार नाही, बुरशी येणार नाही आणि असाच्या असा रंग आणि चव, सुवास टिकून राहील. तर कधीही कोणताही मसाला किंवा मिरची पावडर हे स्टीलच्या किंवा कोणत्याही मेटलच्या डब्यामध्ये साठवायचे नाहीत, प्लास्टिकच्या डब्यामध्ये साठवायचे नाहीत किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सुद्धा ठेवायचे नाहीत. तर असे साठवणीचे मसाले किंवा मिरची पावडर असेल तर ती शक्यतो करून चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायची. कारण खास करून काचेचीच बरणी मी रेकमेंड करेन. कारण कधी-कधी चिनी मातीच्या बरण्या या पोरस असतात, म्हणजे नीट भाजल्या नसतील तर त्याची छिद्र तशीच ओपन राहतात आणि मग मसाल्यांचा रंग किंवा त्याच्यामधलं जे तेल असतं ते सगळं त्या ओढून घेतात आणि मसाला भुरकट पडतो. त्यामुळं मग तुम्ही सरळ काचेची बरणी वापरा. काचेची बरणी स्वच्छ करायची, कोरडी करून उन्हाला ठेवायची आणि त्या कोरड्या बरणीमध्ये हा मसाला किंवा मिरची पावडर भरून ठेवायची. काचेसोबत कशाचीच रिॲक्शन होत नाही. त्यामुळं त्यामध्ये साठवलेला पदार्थ, त्याचा रंग, चव, सुवास अगदी तसाच्या तसा राहतो आणि आपल्याला तो वर्ष काय 1.5 वर्ष म्हटलं तरी साठवता येतो. साठवण करत असताना जास्तीची मिरची पावडर किंवा मसाले मोठ्या बरणीत ठेवायचे आणि रोजच्या वापराचे छोट्या बरणीमध्ये काढायचे. म्हणजे जो जास्तीचा मसाला आहे त्याला सारखं-सारखं हात वगैरे लागणार नाही. पाण्याचा हात लागल्यानंतर सुद्धा मसाले खराब होतात. त्यामुळे हे मोठ्या बरणीत ठेवा, रोजच्या वापराचे छोट्या बरणीमध्ये ठेवा आणि जी बरणी असते तिला व्यवस्थित बंद करून अशा ठिकाणी ठेवा की जिथं ओला हात वगैरे लागणार नाही. तर मिरची पावडर करतानापासून साठवणीच्या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या आणि मिरची पावडर तयार केली तर तुमची मिरची पावडर अगदी वर्षभर अशीच्या अशी राहणार. तर नक्की या टिप्स फॉलो करा. तुम्हाला काही आणखी शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा किंवा या पावडरी तुम्हाला सरिताज किचनमधून मागवायच्या असतील तर तुम्ही मागवू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.